श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जगात फुकट कोणी कुणाला काय देत नसते. समोरच्या व्यक्तीची ऐपत बघून त्याला त्या किमतीची भेटवस्तू दिली जाते किंवा त्याचा पाहुणचार त्याप्रमाणे केला जातो. याचाच अर्थ असतो की तो त्याचा परतावा त्या तुलनेत करेल. श्रोते हो, अपवाद म्हणून या गोष्टीला विसंगत असं कोणी काही केलं तरी भविष्यात त्याचा अन्य रूपाने मोबदला मिळवता येणार असेल तर तो करत असतोय. जेवढ्या किमतीचं द्यायचं तेवढ्याच किमतीचं परत घ्यायचं याच तत्वावर देवाणघेवाण होत असते. जरी या प्रक्रियेवर वरवर पाहता प्रेम दिसत असलं तरी त्याच्या मागची बाजू ही बरोबरीच्या व्यवहाराची असते. तात्पर्य फक्त इतकंच आहे, आपल्या परिस्थितीपेक्षा मोठ्या व्यक्तीला त्याच्या तोलामोलाची भेटवस्तू देण्याचा मोह टाळा. आपली तुलना त्याच्याशी कधीच करू नका. सर्वावर प्रेम जरूर करा, पण ते फक्त निखळ राहू द्या. त्यात व्यवहार हा कधीच येऊ देऊ नका. व्यवहाराला त्यापासून दूर ठेवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनाच्या खेळातील आनंद हा दुःखाला लाताडून मिळवता येऊ शकतो, रडून नाही. आपली परिस्थिती कितीही बिकट आणि कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पाहायला काही हरकत नाही. कारण येणारा काळ आणि वेळ हा नक्कीच बदलणारी असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही आनंद देणारी आहे. फक्त त्या गोष्टीपर्यंत पोचता आलं पाहिजे. बरेचदा माणसाच्या आतील असलेला अहंकार आणि गर्व त्या गोष्टीचा आनंद घेऊ देत नाही. निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर अहंकार व गर्व सोडावा लागतो आणि नम्र व्हावं लागतं. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मनातलं बोलून टाका. कारण गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होत असतो. प्रत्येक स्त्रीची कहाणी ही वेगळी असते. कोणी या कुंकवासाठी रडत असतं तर कोणी कुंकवामुळे रडत असतं. एक वेळ ती भाकरी बनवायला शिकली नाही तरी काही फरक पडत नाही, पण वाईट नजर ठेवणाऱ्याच्या कानाखाली वाजवायला त्याला नक्की शिकवा. काळजी करणं हे दाखवता येतं, पण काळजी घेणं हे सिद्ध करावं लागतं. कधी कधी नातं आणि व्यक्ती गमवायची नसते, म्हणून प्रेमाला मैत्रीचं नाव देण्यात येतं. आशा ही आगंधाच्या शिपटीप्रमाणे वाढत असते. ती कधीच न संपणारी गोष्ट आहे, पण आयुष्य मात्र संपणारी गोष्ट आहे. म्हणून आशेच्या मागे धावून मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग हा घेता येत नाही. आयुष्य संपून जाते, पण आशा संपत नसते. गरजेपुरती संपत्ती मिळाल्यानंतर थांबण्याची गरज असते. आयुष्याच्या योग्य वळणावर थांबता आलं तरच समाधान प्राप्त होत असतं. जगाची नजर ही तुमच्याविषयी कधी स्थिर नसेल, त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा. कधी कधी कॅमेऱ्यात कैद केलेल्या क्षणापेक्षा नजरेत कैद केलेले क्षण हे जास्त सुंदर असतात. मनापासून केलेलं हितगुज मनातील दुःखाचा बराचसाच भार हलका करून जाते. मनापासून खुश राहायचं असल्यास सोबत आवडती व्यक्तीच लागते, नाहीतर आयुष्यभर चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन फिरावं लागत असतं. कोणी आपल्याबद्दल काय बोलतं याचा विचार अजिबात करू नका. कारण जे बोलणारे असतात त्यांना एकतर आपलं चांगलं पाहवत नसतं किंवा त्यांची लायकी भंगार असते. सोबत योग्य असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जात असतात. मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्माने मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सदृढ शरीर हे असूनही उत्तम गुण नसतील तर या सगळ्या गोष्टी शेवटी मातीमोल ठरत असतात. काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत. माणसं दुरावले तरी मन नाही दुरावत. चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत. वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत. पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत. अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत. बोलणं नाही झालं तर आठवणी नाही थांबत. जे नातं खूप गोड असतं, ज्यात एक जण कोणाची नजर लागू नये म्हणून भांडत असतं आणि दुसरं नातं शेवट पण टिकावं म्हणून समजून घेत असतं.
माणसाला इथेच कमवायचं आहे आणि इथंच गमवायचं सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण कोणाचं मन दुखावू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही मोठं असतं. छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका, स्वप्नात असो वा सत्यात, डोळे लवकर उघडलेले कधीही चांगलं असतं. जीवनात जलद गतीने मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं. आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता नाही येत, म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप हा असा घ्या की त्यानं फक्त चेहऱ्यावरच हसू उमटेल. जाणीवा जळाल्या की माणूस राहत नाही, राहतो तो फक्त निर्जीव देह. प्रेम फुकट आहे म्हणून कोणावर पण नाही करायचं, थोडंसं का होईना पण इमानदारीने एकावरच करायचं. संघर्षाच्या काळामध्ये प्रोत्साहन देऊन आपल्याला योग्य दिशा दाखवणारी जीवाभावांची माणसं आपल्या सोनेरी दिवसांची खरी भागीदार असतात. तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट केलं तर जणू एका सुखद वाऱ्यासारखं आहे, जे मनाला शांत, प्रसन्न, प्रेरणा, उभारी देऊन जाईल. श्रोते हो, हे विचार आवडले असतील तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.